brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काँग्रेसनं स्वबळाचा नारा देत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असं म्हणताच चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरेंना याचा कसा आणि किती फटका बसेल. विधानसभा लोकसभेला मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाबतीत ठाकरेंकडे वळताना दिसले. भायखळा, जोगेश्वरी, वांद्रे पूर्व, वर्सोवा अशी काँग्रेसची स्ट्रॉंगहोल असलेली मतदारसंघांमधले जे मुस्लिम मतांची टक्केवारी होती, जिथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं आहेत, या सगळ्या जागांवरती उद्धव ठाकरेंनी त्यांचे उमेदवार दिले आणि जिंकवूनही आणले. महापालिका निवडणुकीतही हे झालं तर काँग्रेसला कदाचित स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि स्वतःचं नगरसेवक निवडून आणणं हे जड जाऊ शकलं असतं. या व्यतिरिक्त काँग्रेसनं अशी भूमिका का घेतली, त्याची कारणं काय आहेत आणि खरंच उद्धव ठाकरेंना किती फटका बसू शकतो ते आपण आकडेवारीतनं समजून घेऊया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या फक्त 31 जागा निवडून आल्या होत्या. हा त्यांचा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स होता. मुंबई महानगरपालिकेत 1992 मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली होती. 1995 मध्ये काँग्रेसचा मुंबईत शेवटचा महापौर निवडून आला. त्यानंतर गेल्या 30 वर्षात मुंबईत काँग्रेसला कायम विरोधी बाकावर बसावं लागलं. स्वबळावर लढताना 2017 पेक्षा परिस्थिती सुधारण्याचं आव्हान काँग्रेस नेत्यांसमोर आहे. आधी काही प्रमुख कारणं बघूयात ज्यामुळे काँग्रेसनं ही भूमिका घेतली असू शकते. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे. शिवसेना आणि मनसे बरोबर लढण्यानं काँग्रेसच्या मतदारांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचा मतप्रवाह पक्षात काही लोकांचा होता. शिवसेना ठाकरे गट हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरतं, त्यात मनसेला बरोबर घेतल्यास अमराठी मतदार दूर जाण्याची भीती आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं भायखळा, वर्सोवा अशा काही काँग्रेसच्या हक्काच्या जागा पदरात पाडून घेतल्या, विजयही मिळवला. तसंच अमराठी मतदार जर काँग्रेसपासून दुरावला तर भाजपला त्याचा फायदा झाला असता. दुसरं कारण म्हणजे मनसेमुळे मुस्लिम मतदार दुरावणार. मुस्लिम मतदार काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असले तरी राज ठाकरे शिवसेनेबरोबर आल्यास मुस्लिमांची एक गठ्ठा मतं शिवसेनेला मिळणार नाहीत असं काँग्रेसचं गणित आहे, ज्याचा फायदा स्वतंत्र लढल्यास काँग्रेसला होऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे पक्षातली गळती थांबवणं. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पक्षातील संभाव्य गळती रोखली जाईल अशी सुद्धा अपेक्षा आहे. जितके पक्ष तितके वाटे असं झाल्यानं कार्यकर्ते दुखावले जातील अशी भावना आहे. 2017 मध्ये कुठल्या समाजाची किती मतं होती त्याची टक्केवारी आपण बघूया. मराठी मतं होती 37%, गुजराती राजस्थानी मतं होती 14%, उत्तर भारतीय मतं होती 17%, दक्षिण भारतीय मतं होती 8%, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज मिळून टक्केवारी होती 21% आणि इतर समाजांची टक्केवारी 2% होती. आता जर आपण आकडे बघितले तर 2017 महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला 28.9% मतं मिळाली होती. त्यातली मराठी मतं ही 65 ते 70% होती, अमराठी मतं ही 20 ते 30% होती, इतर मतं जी होती ती साधारण 1% होती. आणि भाजपची आकडेवारी आपण जर बघितली तर ती 27.28% मतं जी आहेत ती भाजपला मिळालेली होती. त्याच्यामधली मराठी मतं जी आहेत ती 20 ते 30% होती, अमराठी मतं ही 65 ते 70% होती आणि इतर मतं ही साधारण 1% होती. यावरून आपल्याला हे दिसतं की शिवसेनेला त्यावेळेला म्हणजे 2017ला मराठी मतं जास्त मिळाली होती अमराठी मतांपेक्षा. त्यामुळेच काँग्रेसच्या वेगळ्या लढण्याचा तसा थेट परिणाम ठाकरेंवर होईल अशी शक्यता यावेळेला तरी कमी वाटतेय. पण ठाकरेंना यावेळी शिंदे भाजप असं आव्हान जास्त मोठं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि आता AIMIM हे देखील मैदानात उतरणार असल्यानं मुस्लिम मतं शिफ्ट होण्याची शक्यता आहे. त्यांना फक्त मराठी मतांच्या भरोशावरती पालिका जिंकता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे, कारण सोबत राज ठाकरे असल्यानं अमराठी मतदार हे भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इतर पक्षांचं म्हणजेच आपण जर बघितलं तर भाजप आणि शिंदे यांचं जास्त मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.